नमस्कार. मी डॉक्टर अजित वामन आपटे. मी शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनशास्त्रावरती PhD केलेली आहे आणि या पुढच्याच महिन्यामध्ये 1 जुलै ते 24 जुलै दरम्यान विश्व मराठी परिषद या संस्थेतर्फे एक शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन शैलीवरती एक कार्यशाळा किंवा व्याख्यानमाला किंवा एक अभ्यासक्रम हा आयोजित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने स्वराज्यकर्ते शिवाजी महाराज याच्यापेक्षा सुद्धा सुराज्यकर्ते शिवाजी महाराज याच्यावरती भर देणार आहोत. म्हणजे आजही आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराज म्हटलं की आपण अफजल खान, शाहिस्ते खान वगैरे असा विचार करतो, परंतु त्या पलीकडे म्हणजे सगळं युद्ध किंवा पराक्रम याच्यावरती आपल्याकडे भरपूर सांगून झालेलं आहे. ते योग्यही आहे, यापुढेही सांगायला पाहिजे. परंतु त्याचबरोबर सगळा जो महाराजांचा आयुष्यकाळ आपण एक 35 वर्षाचं एक कारकीर्द किंवा करिअर म्हणलं तर त्याच्यामध्ये युद्ध किंवा युद्धाची तयारी, युद्धाचे परिणाम निस्तरणं वगैरे याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी 7-7.5 वर्ष आपली दिली. पण बाकी इतर वेळेला ते 27-28 वर्ष काय करत होते तर ते सर्व प्रकारच्या राज्यकारभाराच्या व्यवस्था बसवत होते. मग त्याच्यामध्ये प्रशासन, आर्थिक व्यवस्थापन आणि मानव संसाधन विकास हे सगळं होतं. म्हणजे जे मावळे वगैरे आपण म्हणतो तो सर्व भाग त्यांचा उरलेल्या या 27-28 वर्षांमध्ये होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी अत्यंत अद्भुत असं काम केलेलं आहे की ज्याचा आपल्याला आजच्या आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे तुम्ही कोणीही असा, की तुम्ही विद्यार्थी असा, तुम्ही व्यावसायिक असा, तुम्ही नोकरदार असा, अगदी तुम्ही गृहिणी असलात तरीसुद्धा आपल्याशी संबंधित गोष्टींचं उत्कृष्ट व्यवस्थापन आणि त्याची अंमलबजावणी कशी करता येते हे आपल्याला शिवचरित्रातनं अगदी नक्की शिकता येतं. आणि हा तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये किंवा आवडीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा निश्चितपणे 4 पावलं पुढे जाता येईल. आणि एरवीही आपल्याला शिवचरित्र हे नेहमीच प्रेरक राहिलेलं आहे. अनेक अंगांनी आपण शिवचरित्र आत्तापर्यंत बघितलेलं आहे, परंतु व्यवस्था किंवा प्रशासन या अंगाने आपण शिवाजी महाराजांकडे फारसं बघितलेलं नाही. त्याच्याकडे बघितलं जावं म्हणून मुद्दामून या अभ्यासक्रमाचं प्रयोजन आहे. आणि त्याच्यामध्ये साधारणपणे प्रशासन, त्यानंतर आर्थिक व्यवस्थापन आणि मानव संसाधन विकास याच्यामधले सगळे जे आपण अभ्यासक्रम जो आहे एकूण तो आपण केस स्टडीजच्या माध्यमातून पाहणार आहोत. म्हणजे व्यवस्थापन हा विषय म्हटल्यानंतर अनेक वेळेला लोकांना वाटतं म्हणजे गंभीर असं काहीतरी की तुमच्याकडे प्रमेय, सिद्धांत, व्याख्या असं. पण याच्यापेक्षा आपण इथे एक वेगळी पद्धत अवलंबलेली आहे की आपण केस स्टडीजमधनं शिवचरित्र समजावून घेणार आहोत व्यवस्थापनाच्या अंगाने. आणि या केस स्टडीज म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीच आहेत शिवचरित्रातल्या आणि आपल्याला सगळ्यांनाच त्या गोष्टी ऐकायला आवडतात. पण यातल्या गोष्टी अनेक अशा असतील की ज्या तुम्हाला फारशा माहिती नसतील आणि त्याच्यातून सुद्धा तुमच्या आयुष्याच्या प्रगतीसाठी तुम्हाला काय काय मिळवता येईल. आणि केवळ हा 3 आठवड्याचा अभ्यासक्रम आहे आणि तो 1 ते 24 जुलै या दरम्यान होणार आहे, म्हणजे पुढच्याच महिन्यात होणार आहे. आणि त्याच्यामध्ये रविवारची सुट्टी सोडून बाकी सर्व दिवस आपण व्याख्यानं घेऊ आणि एकूण 21 व्याख्यानं आपण त्याच्यात करणार आहोत. आणि साधारणपणे 7-7 व्याख्यानं या प्रत्येक विषयाला आपण देणार आहोत. आणि याच्यानंतर निश्चितपणे मला असं वाटतं की शिवचरित्राविषयी काहीतरी वेगळं आणि विधायक असं आपल्याला निश्चित ऐकायला आणि शिकायला मिळेल. आता या अभ्यासक्रम हा कसा करायचा, कुठे करायचा याच्यासंबंधी सर्व सूचना ज्या आहेत त्या तुम्हाला पुढे दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला बघता येतील आणि त्याप्रमाणे तुम्ही आवश्यक ती आपली नोंदणी करू शकाल. आणि मी या निमित्ताने तुम्हाला आवाहन करतो, मी गेली काही वर्ष इतिहासाचा अभ्यास करतो आहे. जाणता राजा नाटकाचा मी व्यवस्थापक आहे. त्याच्यामध्ये मी औरंगजेब आणि कविभूषण या भूमिका केलेल्या आहेत. आणि जरी औरंगजेबाची भूमिका केली आणि ती गाजली असली तरीसुद्धा सतत माझा फोकस जो राहिलेला आहे तो मात्र शिवचरित्राचा अभ्यास आणि तो सुद्धा वेगवेगळ्या अंगांनी त्यांच्याकडे बघण्याचा प्रयत्न माझा राहिलेला आहे. हा अभ्यासक्रम करताना आपल्याला मी जी 3 पुस्तकं माझ्या अभ्यासावरती लिहिलेली आहेत, PhDच्या प्रबंधावर आधारित ती 3ही पुस्तकं, त्या पुस्तकांची नावं आहेत श्री शिवराय MBA फायनान्स प्रश्नचिन्ह, श्री शिवराय IAS प्रश्नचिन्ह आणि श्री शिवराय VP HRD प्रश्नचिन्ह. ही 3ही पुस्तकं आपल्याला विनामूल्य मिळतील. त्या व्यतिरिक्त मी जी 21 व्याख्यानं देणार आहे त्याचं रेकॉर्डिंगही आपल्याला उपलब्ध होईल. त्यामुळे हा आपला अभ्यासक्रम संपल्यानंतरसुद्धा दीर्घकाळ तुम्हाला किंवा कायमस्वरूपी याचा लाभ घेता येईल. शिवचरित्रावरील या वेगळ्या अभ्यासक्रमामध्ये आपण जरूर सामील व्हा.
आणि ते सामील होण्यासाठी मी तुम्हाला आवाहन करतो, तुम्ही लवकरात लवकर आपली जागा इथे निश्चित करा आणि त्याच्यासाठी जे काही आवश्यक कारवाई करायची आहे तुम्हाला, त्याचे सगळे तपशील तुम्हाला खाली दिलेले आहेत. त्यानुसार तुम्ही केलंत तर तुमचं नोंदणी होईल आणि वाट पाहतो 1 जुलै ते 24 जुलै.